सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. पंडित गोविंदराव पटवर्धन. हार्मोनियम या वाद्याला लाभलेला ईश्वराचा आशीर्वाद म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन. ऑर्गन हार्मोनियमवर सहज फिरणारी जादुई बोट म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन. गुरुबिन ज्ञान कहाँ से लाऊ या उक्तीलाही निष्प्रभ ठरवताना वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या मुंजीत कुणाकडूनही न शिकता हार्मोनियम वाजवणारे पंडित गोविंदराव पटवर्धन म्हणजे दैवी चमत्कारच. पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. 71 वर्ष आयुष्य लाभलेल्या पंडित गोविंदराव पटवर्धन यांनी हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांना सुमारे 5000 मैफिली आणि तितक्याच नाट्यप्रयोगांना अविस्मरणीय आणि अविश्वसनीय अशी संगत करून स्वतःबरोबरच अमर केलं. पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्योत्तम डॉक्टर विद्याधर ओक सूर जेथे वेल्हाळ होती या आपल्या गुरुवर लिहिलेल्या खास लेखात म्हणतात, गायक वादकास उत्तम स्वरज्ञान लागतेच. तयारीच्या गायकांनी गायलेलं नोटेशन ध्यानात येणं हेच मुळात कठीण असतं. वाजवणं तर सोडाच. या सर्वसाधारण अनुभवाच्या अगदी विरुद्ध गोविंदराव कितीही मुश्किल जागा पेटीकडे न पाहता आणि क्षणार्धात वाजवत आणि रसिकांची वा गोविंदराव अशी दाद हमखास घेत. तुम्हाला नोटेशन इतक्या लवकर समजतं कसं या मी 50 वर्षांपूर्वी विचारलेल्या बाळबोध प्रश्नाला अरे समजतं कुठे, माझी बोट वाजवून झाल्यानंतर मला कळतं असं उत्तर त्यांनी दिलं होतं. आणि ते खरंही होतं. म्हणूनच गोविंदराव स्वर कानाने नाही तर बोटांनीच ऐकतात आणि वाजवतात असे रसिक म्हणत. पेटीतील सर्व 12 पट्ट्यात गोविंदराव समान नैपुण्याने वाजवत. हे अगाधच असं पंडित विद्याधर ओक आपल्या या लेखात म्हणतात. भारतातील सर्व दिग्गज गायकांना गोविंदरावांनी साथ केली होती. साथीला बसले की ज्याची साथ करायची तो आपला गुरु या भावनेने ते वाजवीत असत. छोट्या गोविंदाबद्दल तो मुलगा छान वाजवतो हो असं साक्षात बालगंधर्व म्हणाले होते. एकदा तर प्रत्यक्ष भेटीत, बाळा आम्ही गात होतो तेव्हा कुठे होतास रे अशी विलक्षण दाद बालगंधर्वांनी दिली होती. आणि पंडित गोविंदराव पटवर्धन याला आयुष्यातलं सर्वात मोठं पारितोषिक समजत असत. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी पंडित दीनानाथ मंगेशकर यांना गिरगावात एका कार्यक्रमात साथ केली होती. ज्या पंडित राम मराठे यांना गोविंदराव माझा संगीतातील गुरु आणि संसारातील मोठा भाऊ असे संबोधत, त्या रामभाऊंचं गाणं त्यांच्या एवढंच गोविंदरावांना ठाऊक होतं. बोटातून झेरॉक्स कॉपी काढावी तसं ते निघत असे. पंडित वसंतराव देशपांडे यांना एकदा कुणी विचारलं की तुम्हाला सगळ्यात कोणाची साथ आवडते, त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, तशी सगळेच चांगली साथ करतात पण अचूक साथ फक्त गोविंद पटवर्धन करतो. पंडित भीमसेन जोशी यांच्या बरोबर वाजवताना भीमसेनांची प्रत्येक तान आणि जागा गोविंदराव लख्ख आरशातल्या प्रतिबिंबासारखी उचलत असत. छोट्या गंधर्वांची लढीवाळ गायकी सुद्धा त्यांच्या हातात चपखल उतरत असे. एकदा पंडित कुमार गंधर्वांना कुणी विचारलं की नुसता स्वर धरायचा असेल तर तुम्ही पेटीवर गोविंदरावांसारख्या मोठ्या वादकाला का घेता. यावर कुमारांनी त्याच्यासारखा सा सुद्धा कुणाला धरता येत नाही असं उत्तर दिलं होतं. पंडित गोविंदराव पटवर्धन यांनी ऑर्गनवर केलेली संगीत नाटकांची साथ हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल.
अर्थात याचं सर्व श्रेय ते त्यांचे नाट्यगुरू भालचंद्र पेंढारकर यांना देत असत. वयाच्या 14व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकापासून सुरुवात करून गोविंदरावांनी पुढे शाकुंतल, शारदा, सौभद्र, स्वयंवर, मानापमान, एकच प्याला, विद्याहरण अशा पारंपरिक नाटकांपासून सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ आणि कट्यार काळजात घुसली इथपर्यंत असंख्य नाटकांना ऑर्गनची साथ केली. त्यांची 14 संगीत नाटकं गद्य पद्यासकट तोंडपाठ होती. हे केवळ अलौकिक आहे. रसिक हो, पंडित गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्षात आता असंख्य कार्यक्रम होतील. मात्र मैत्र हे तालसुरांचे या आमच्या कार्यक्रमात जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभच जणू पंडित गोविंदराव पटवर्धन यांना स्वरसुमनांजली वाहून आम्ही करतो आहोत. याबद्दल अत्यंत आनंद वाटतो आहे. पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे सर्वात तरुण शिष्य हार्मोनियम आणि ऑर्गन वादक आदित्य ओक आता वर्षभर चालणाऱ्या या स्मरण यात्रेची जणू सुरुवात करीत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आहेत पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे दुसरे शिष्य विघ्नेश जोशी. हाही एक अद्वितीय योगच म्हणावा. निरलस निरपेक्ष भावनेने अहोरात्र कलेची सेवा करणाऱ्या पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्याबद्दल अपार कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतीला मनपूर्वक वंदन. नमस्कार रसिको, मैत्र हे तालसुरांचे कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आजचा हा विशेष भाग. आज आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत त्यांचे शिष्य सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक. आदित्य, मैत्र हे तालसुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तसंच तुम्हाला तबला साथ संगत करणारे प्रसाद पाध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. आदित्य, खरं तर गोविंदरावांची शिष्य परंपरा सुद्धा खूप मोठी आहे, तर त्याविषयी नंतर मी बोलतं करणार आहे. परंतु पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायचं आहे की पटवर्धन घराणं आणि ओक घराणं यांचा संबंध केव्हापासून सुरू झाला? विघ्नेश, सर्वप्रथम मी अतिशय प्रांजळपणे हे कबूल करतो की आत्तापर्यंत मी केलेल्या सर्वच्या सर्व कार्यक्रमांपेक्षा ह्या कार्यक्रमाचं मला खूप जास्त टेन्शन आलं आहे. कारण का इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर गोविंदराव पटवर्धन हे आमच्यासाठी ध्रुवतारा आहेत. ती उत्तर दिशा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणीच तो ध्रुवतारा आपल्याला मिळणार नाही आहे किंवा आपल्यापैकी कोणीच तो ध्रुवतारा होणारही नाही आहे. तरी पण उत्तर दिशा सोडायची नाही, उत्तरेकडे चालत राहायचं. या एकाच भावनेने गोविंदरावांना गुरु या ठिकाणी आपण बघतो आणि त्यांच्याविषयी बोलण्याचा आज मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आता पटवर्धन घराणं हे बरोबर आहे, ओक घराणं हा शब्द चुकीचा आहे. घराणं हे असं असतं की जे आपल्याला पुढे ज्याची शैली होऊन किंवा त्याच्यानंतर लोक लक्षात ठेवतात. पण माझ्या वडिलांचा गोविंदरावांशी संपर्क त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी आला आणि तिथपासून जवळपास 35 वर्ष गोविंदरावांच्या समोर बसून पेटी शिकण्याचं भाग्य माझ्या वडिलांना मिळालं. त्यामुळे मी असं म्हणेन की गोविंदरावांचा पट्टशिष्य कोण असेल तर ते माझे वडील आहेत.
कारण का गोविंदरावांचा सहवास असणं हा एक भाग आहे आणि गोविंदरावांच्या समोर बसून पेटी शिकणं हा एक भाग आहे. त्यामुळे आत्ताच आमचा एक बाबांचा शिष्य आणि माझा अतिशय जवळचा मित्र अमित ओक असं स्टेटमेंट केलं की तो म्हणाला, तुमचं एकच घराणं असं आहे की जिकडे सगळ्यात जास्त गोविंदरावांसमोर बसून शिकलेला मनुष्य आणि सगळ्यात कमी म्हणजे मी 7 वर्ष, असं एकाच घरात तुम्ही आहात. त्यामुळे आमच्या घरी गोविंदरावांचं बाबांच्या 16 वर्षापासून येणं जाणं होतं आणि तो संबंध आहे. आणि ते नुसतं म्हणजे गुरुसमोर बसून मी गाणं शिकलो, मी तबला शिकलो, मी पेटी शिकलो असं सांगणारे आपल्याला 100 किती हजारो लोक मिळतील. पण बाबांचं शिकणं अतिशय वेगळं होतं. MBBSचा किंवा शाळेचा अभ्यास करत असताना गोविंदराव नाटक वाजून रात्री 1 वाजता घरी यायचे. मग बाबांची आजी त्यांना गरम जेवण करून द्यायची आणि मग रात्री 2:30 वाजता ह्यांची ट्युशन सुरू व्हायची. बरं, दिवसभर सगळं करून झाल्यानंतर बाबा दमलेले असायचे पण गोविंदराव दमलेले नसायचे. त्यामुळे बाबा ते सगळं स्पूलवर रेकॉर्ड करायचं की उद्या सकाळी ऐकून परत आपल्याला ते आलं पाहिजे म्हणून. आणि मग 4-4:30 वाजता ही शिकवणी संपली की मग गोविंदराव अर्धा तास झोपल्यासारखं करायचे. 5:30ला उठून आंघोळ करून ऑफिसला, ऑफिस संपलं की संध्याकाळी नाटक संपलं की परत बाबांकडे परत रात्रीची, अशी त्यांची शिकवणी झाली. त्याच्यामुळे ह्या शिकवणीला माझ्या दृष्टीने खूप महत्त्व आहे की त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की रात्री 2 वाजता शिकवायला येऊ पेटी, कधीही नाही. त्यामुळे गोविंदरावांनी कधी पेटीचा कंटाळा केला नाही, शिकवण्याचा कंटाळा केला नाही आणि त्यांच्या त्या देण्यामध्ये इतकी पवित्रता होती की त्याच्यामुळे ते इतक्या मोठ्या स्थानी आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आम्ही असं ऐकलं की म्हणजे गोविंदरावांनी विद्याधर लोकांना पेटी शिकवली पण गोविंदराव कोणाकडेच पेटी शिकले नव्हते, हे खरं? अगदी बरोबर आहे. त्यांच्या साठी सत्कारात पु ल देशपांडे असं म्हणलेले आहेत की गोविंदा आमचा कोणाकडेच पेटी शिकला नाही म्हणून तो इतकी छान पेटी वाजवतो. पण हा विनोदाचा भाग झाला. गोविंदराव खरंच कोणाकडे पेटी शिकले नाही. त्यांच्या मुंजीत त्यांनी 7व्या वर्षी सोलो वाजवला होता. 8व्या वर्षी त्यांचा जन्म आडूरला झाला त्यावेळेला. आणि आता कल्पना करू शकतो की 100 वर्षापूर्वीचं आडूर कसं असेल. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कलाकारांना जन्म घ्यायचं ठिकाण लागत नाही, कलाकार वरनं सगळ्या गोष्टी घेऊन येतो. तर 8व्या वर्षी त्यांनी दीनानाथांना साथ केली. वयाच्या 13व्या वर्षी संगीत वेणुनाद नावाचा ऑर्गनवर पहिल्यांदा नाट्यसंगीताचा प्रयोग, नाटकाचा प्रयोग वाजवला. आणि 17व्या वर्षी ते भालेराव त्यांना घेऊन गेले सांगलीला, एक नाटक वाजवायला. ते संगीत शारदा होतं, ते वाजवलं. त्याच्यामुळे त्यांना ती पेटी आणि ते हे एक जीवच होतं, रसायन कायम झालेलं. गोविंदरावांना विचारलं, गोविंदराव तुम्ही रियाज कधी केलात? ते म्हणाले, अरे ऑफिसमध्ये बसून माझा रियाज व्हायचा म्हणे. म्हणजे ते पोलीस खात्यात नोकरीला होते आणि गमतीने असं म्हणायचं की पोलीस खात्यात राहून माझा हात साफ आहे. परंतु ते म्हणाले, अरे ऑफिस, बरं त्यांची नोकरी लागली हे पण एक मोठी गोष्ट आहे. ते SSC झाल्यानंतर त्यांचा तो ब्रिटिश ऑफिसर, तेव्हा ब्रिटिश सोडून जात होते, त्यामुळे ते जो ऑफिसर होता तो म्हणाला काहीतरी खाती भरायचेत म्हणून, तुला इंग्लिश येतं? हो. नाव काय? गोविंद पटवर्धन. हा, आता टेबलावर जाऊन बस. आणि त्यांची नोकरी पक्की झाली अशी. त्यामुळे इतकी त्यांना 3 SSCची हे लागतं. आणि त्यामुळे म्हणायचे की ऑफिसमध्ये काम काय असतं? बरं, पेटीचा रियाज करायला पेटी कुठे लागते? अरे बापरे. म्हणजे पेटीचा रियाज असा हातावर ठेवून आता ही पेटी असं धरलं तर नुसतं असं रियाज करता येतो की त्याला पेटी लागतच नाही. म्हणाले माझा सगळा रियाज ऑफिसमध्ये झाला, टेबलवर सगळा रियाज झाला. पण त्याच्यात काही तथ्य नाहीये. म्हणजे आता लोकांना सांगायला मला आवडेल की गोविंदरावांचा प्रत्यक्ष संपर्क मिळालेला मी सगळ्यात शेवटचा आणि छोटा मनुष्य आहे. माझ्यापेक्षा सिनियर विघ्नेश आहे. गोविंदराव जेव्हा मला 10 वर्षाचा असताना नाटक बघायला घेऊन जायचे तेव्हा गोविंदरावांना आणायची जबाबदारी विघ्नेश्वर असायची. त्याच्यामुळे परंतु आपल्याला माहिती आहे की असा रियाज झाला आणि असं काही त्यांच्या आयुष्यात कधी काही घडलेलं नाहीये. ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्र लोड करूनच जन्माला आले होते असं मी तुला सांगेन नक्कीच. गोविंदरावांच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक पेटीवादन म्हणजे पैसे घेऊन पेटीवादन नाही म्हणत, व्यावसायिक म्हणजे वादनातली व्यावसायिकता. मला एक तुला कळलं असेल मला काय म्हणायचं. बरोबर. तर त्याची सुरुवात कधी झाली गोविंदरावांची नक्की? गोविंदरावांच्या वयाच्या गमतीची गोष्ट अशी आहे की गोविंदरावांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी गोविंदरावांच्या मातोश्रींनी त्यांच्या घरची एकमेव पेटी कबाड्याला विकून टाकली. अरे बापरे. त्यामुळे गोविंदरावांच्या घरी त्यांच्या वयाच्या 32 वर्षापर्यंत पेटीच नव्हती. आता हे पेटी कुठे शिकले हा एक खूप मोठा प्रश्न आहेच. परंतु 1944 साली रामभाऊंची गोविंदरावांची ओळख झाल्यानंतर मात्र गोविंदरावांचा व्यावसायिक पेटीवादन सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. आणि त्यावेळेला म्हणजे 44 साल म्हणजे गोविंदराव तेव्हा 19 वर्षाचे होते. त्यामुळे 44 सालपासून मग 88 साली रामभाऊ जाईपर्यंत 44 वर्ष रामभाऊंबरोबर गोविंदराव होतेच. म्हणजे खरे गोविंदरावांचे पहिले गुरु हे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे. अगदी 100%. आणि रामभाऊंची आणि गोविंदरावांची ओळख अतिशय गमतीशीर किस्सा आहे. गिरगावातल्या मैफिलीत तबलजी उपलब्ध नव्हता म्हणून कोणीतरी गोविंदरावांना सांगितलं की तुम्ही तबला वाजवाल का, म्हणून रामभाऊंच्या पहिल्या 2 मैफिली गोविंदरावांनी तबला साथ केली.
अच्छा. आणि तिसऱ्या कार्यक्रमात पेटीवादक म्हणून जेव्हा गोविंदरावांना तारीख दिली तेव्हा रामभाऊ म्हटला, अरे गोविंदा पेटीवादक नाहीये, तो तबलावादक आहे. तबलावादक आहे. तेव्हा कोणीतरी म्हटलं, नाही ते खरे पेटीवादकच आहे, तुम्हाला तबलजी मिळाला नाही म्हणून ते तबलावादक म्हणून वाजत होते. अशी त्यांची सुरुवात झाली. पण मला नेहमी विघ्नेश असं वाटतं की मोठा कलाकार व्हायची ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही एकाच गोष्टीचा पाठपुरावा करून चालत नाही. आपण म्हणतो ना, त्रिमिती असावी, चतुर्मिती असावी, पंचमिती असावी, तसंच संगीताचे हे सगळे आस्पेक्ट तुम्हाला यायला पाहिजे. गोविंदराव उत्तम अभिनय करायचे, गोविंदराव संगीत नाटकात कामं करायचे, गोविंदराव उत्तम तबला वाजवायचे, गोविंदराव गायचे आणि गोविंदराव पेटी वाजवायचे. तर ह्या 5-6 भूमिका तुम्ही जेव्हा उत्तम करता तेव्हा त्याच्यातली जेव्हा तुम्ही एक भूमिका निवडता तेव्हा त्या भूमिकेला ह्या 5 भूमिकांचा सपोर्ट मिळतो. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की गोविंदरावांची पेटी ऐकताना आपल्याला शब्द ऐकू आले, गोविंदरावांची पेटी ऐकताना आपल्याला त्यांना काय म्हणायचं हे न सांगता कळलं. कारण वाद्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, लय मिळते, ताल मिळतो, सूर मिळतो, शब्द मिळत नाहीत. आणि शब्द हे अशी गोष्ट आहे की एकतर तुम्हाला बोलून दाखवता येते, नाहीतर तुम्हाला ती उमजली पाहिजे. आणि त्यामुळे गोविंदरावांना 12-15 संगीत नाटकातली 550-600 नाट्यपदं तोंडपाठ होती. ते म्हणायचे, ओळ पाठ पाहिजे, ओळीतले शब्द पाठ पाहिजेत, शब्दातले ऱ्हस्वदीर्घ पाठ पाहिजेत, अनुस्वार पाठ पाहिजेत, जोडाक्षर सुद्धा पाठ पाहिजे, तरच ते शब्द बाहेर येतात. आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की ही पंचमिती एवढ्या गोष्टी येत असल्यामुळे मग त्यांना जे काय सांगायचं त्यांना इतकं सहजतेने सांगता यायचं. असं एखादं कुठलं गोविंदरावांचं आपण नाट्यपद दाखवू शकतो का? अगदी दाखवू शकतो. बरेच व्हिडिओज आहेत. हो, अगदी आहेत. की नाट्यसंगीत वाजवलंय. आणि आता राममोहनचा विषय निघाला तर ती गायकी गोविंदरावांनी त्यांच्या वादनात दाखवले असा अगदी आपण जरूर बघूया. एक गोविंदरावांचा 1982 साली दूरदर्शनवर झालेला व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. झाले युवती म्हणा. जरूर.
मैत्र से हे ताल सुरांचे आता आधी मी एक गोष्ट परत क्लिअर करतो की आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट आहे की आपण इथे वादन करतो म्हणून ही पेटी मी समोर घेऊन बसलेलो आहे, अन्यथा गोविंदरावांच्या आशा वाजव. कारण ना काय होतं, लोकांना अरे विनय वाटतो जेव्हा असं म्हणतो ना की आम्ही गोविंदरावांच्या 0.5% पण नाही 1% पण नाही, तर लोकांना असं वाटतं की हा विनय. पण आता आजच हे प्रात्यक्षिक मला देता येतं ह्याचा मला खूप आनंद होतोय की खरोखर गोविंदरावांच्या 1% पण आपण नाही होत. हे आधीच पण मी वाजवलेलं आहे, आता तुम्ही गोविंदरावांचं ऐकलं आणि ह्याच्यानंतर पण गोविंदरावांचं ऐकणार आहात. त्यामुळे ही पेटी समोर ठेवून जी काही गुस्ताखी केलेली आहे मी असं म्हणू आपण, त्यासाठी गोविंदरावांनी आधी मला माफ करावं आणि मग बाकी सगळ्या रसिकांनी माफ करावं. मला आता म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी संगीतभूषण रामभाऊ मराठ्यांचा उल्लेख झाला आणि तबलजी गोविंदराव असा उल्लेख झाला. तर म्हणजे गोविंदराव त्यांचं तालावर प्रचंड प्रभुत्व होतं असं सगळेच सांगतात आणि लईला पक्के होते. म्हणजे कुठलाही ताल आहे, त्रिताल झपताल तर ठीक आहे, पण झुमरा तिलवाडा कुठल्याही तालात. तर असं काही आहे का प्रात्यक्षिक गोविंदरावांचं? अगदी प्रात्यक्षिक आहे गोविंदरावांचं. ते म्हणजे गोविंदरावांच्या वादनात अगदी कटाक्षाने जाणवतं की समेसाठी गोविंदराव थांबले नाहीत, जणू काही समज गोविंदरावांसाठी थांबले असं वाटायचं. म्हणजे वाजवताना की ते जिथून सुरू करतील, अच्छा इथूनच मुखडा आहे आणि इथूनच समे, इतकं सहज ते त्या मुखड्यावर यायचे.
माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाठवतो, ऑर्गन वादनाचा आहे. त्याच्यात चंद्रिका ही जणू गोविंदरावांनी 3 तालामध्ये वाजवलेलं आहे. अच्छा. म्हणजे 6 मात्रांचा जे पारंपरिक नाटकात व्हायचं, त्याच्यानंतर दीनानाथरावांनी 7 मात्रांमध्ये ते केलं चंद्रिका ही जणू, आणि त्याच्यानंतर छोटा गंधर्वांनी 8 मात्रांमध्ये केलं, म्हणजे 16 मात्रांमध्ये केलं. तर ह्या तिन्हीचं वादन गोविंदरावांनी केलेलं आहे. आणि गोविंदराव जेव्हा जेव्हा चंद्रिका वाजवायचे तेव्हा तेव्हा या तिन्ही तालात एकत्रच वाजवायचे. त्यांनी असं कधीच केलं नाही की आज मी फक्त 8 मात्रात वाजवतो किंवा 16 मात्रात वाजवतो, असं कधीच केलं नाही. तर तो व्हिडिओ बघूया. आणि हा विशेष करून व्हिडिओ बघताना मला रसिकांना हे सांगायला आवडेल की ऑर्गनच्या पट्ट्या एवढ्या मोठ्या असताना त्यांच्या हाताचा स्पॅन एवढा मोठा आहे की तो ऑर्गन अक्षरशः टेनिसचा बॉल धरल्यासारखा दिसतो हातात. त्यामुळे म्हणजे जसं आपल्याला असं वाटतं की हे सप्तक ज्याला म्हणतो आपण, सप्तक, ते अख्खं दीड सप्तक त्यांच्या हातात मावायचं गोविंदरावांच्या. तर ते पण रसिकांनी आवर्जून बघावं असं मला या व्हिडिओत वाटतंय. जरूर जरूर. तर तो व्हिडिओ आता आपण तिन्ही तालांमध्ये वाजवलेला बघतोय ना. तिन्ही बघूया. आता त्रिताल. हां. आता हेच पद राव रूपक मध्ये पण दीनानाथन.
नाटकात वेगवेगळे स्वर असायचे गायकांचे, म्हणजे कोणी पांढरी चार असेल, काय कोणी काळी पाच असेल, सुरेश हळदणकर तर पांढरी सात किंवा पांढरी पाच असे वेगवेगळे सूर. तर ह्या वेगवेगळ्या पट्ट्यांचा काही गोविंदरावांनी सराव केला वगैरे असं काही बाबांनी कधी सांगितल्याचं काही आठवतंय का? अरे खूपच, म्हणजे गोविंदरावांना मला असं बऱ्याचदा वाटतं की त्यांना जे यायचं ना ते त्यांना कदाचित सांगता येत नसेल की असं वाटतं, कारण ते इतकं कधी कधी कमी पण इतकं मोठ्या अर्थाचं बोलायचे. वसंतरावांबद्दल एकदा म्हणाले की बाबाने विचारलं की वसंतराव देशपांडे ऑर्गन कसं वाजवतात, तर ते म्हणाले की वसंता चांगला वाजवायचा ऑर्गन. तर मग चांगला म्हणजे कसं, तर गोविंदराव असं सहज म्हणाले की नाही, जे गायचा ते सगळं वाजवायचा. आता ज्यांना संगीत कळतं त्यांना हे कळेल की वसंतराव देशपांडे गायचा ते सगळं वाजवायचं म्हणजे कसं वाजवत असतील. तसं बाबांनी गोविंदरावांना विचारलं होतं की गोविंदराव, पांढरी एक पट्टी घेतली तर तुम्हाला सारेगम पदनिसा असे आपल्याला दिसतात, काळी एक दिसले की दिसतात, असं तुम्हाला 12च्या 12 स्वरांमध्ये कुठचाही राग दिसला की त्याचं डिझाईन डोळ्यासमोर येतं का? तर त्याच्यावर गोविंदरावांनी अतिशय सहज हो असं उत्तर दिलं होतं. आता जे पेटी शिकतायत त्यांना हे कळेल की पांढरी 3 असेल, पांढरी 7 असेल, पांढरी 4 असेल, याच्यामध्ये एकच स्वराचं डिझाईन पेटीवर दिसणं हे किती कठीण गोष्ट आहे. एका कार्यक्रमात 92 साली प्रभाकर कारेकरांचं गाणं होतं रामभाऊ मराठे फेस्टिवलमध्ये ठाण्याला, आणि बाबा तेव्हा दौऱ्यावर गेले होते. तेव्हा बाबा म्हणाले की तू गोविंदरावांसाठी पेटी घेऊन जा, आणि मी खूप लहान होतो, मी स्केल चेंजर पेटी घेऊन गेलो. माझ्यावर इतके ओरडले, ते म्हणाले अरे हे काय वापरताय तुम्ही, स्केल चेंजर म्हणे इथे पाहिजे, स्केल चेंजर मनगटात पाहिजे, स्केल चेंजर पेटीत घेऊन काय उपयोग. आणि तो कार्यक्रम त्यांनी पंडित प्रभाकर कारेकरांचा काळी 2 हा सूर असून पांढरी 3 करून घेतला आणि त्याच्यात वाजवला. म्हणजे स्केल चेंजर आपण सोपं करायला वापरतो, ह्यांनी कठीण करून घेऊन अख्खा कार्यक्रम त्याच्यात वाजवला. कदाचित म्हणून ते खऱ्या अर्थाने पट्टीचे वादक ज्याला आपण म्हणतो, पुलंचीच अशी काहीतरी पुलंची हो. ते आपण एक, मला वाटतं असं की पुलंचं एक त्यांच्या साठीत पुलंनी खूप छान भाषण केलंय, तर त्याची एक क्लिप बघूया का आपण. त्याच्यात गोविंदरावांबद्दल पुलं इतकं भरभरून बोललेत, आणि त्याच्यात हेच की आज मला अभिमान वाटतो की मी आज इथे पेटी वादक म्हणून मला कोणीतरी बोलवलंय. जरूर 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 जरूर. वास्तविक अध्यक्षीय भाषण हे उभं राहून वगैरे काही उपचार पाळून असं व्हायला पाहिजे मला माहिती आहे, पण आजचा सोहळा इतका कौटुंबिक आहे, इतका अनौपचारिक आहे की मी उभं राहून भाषण वगैरे करायला लागलो तर तेवढाच एक उपचार काहीतरी चमत्कारिक वाटेल. म्हणून मी असं ठरवलं की 4 मित्रांच्या बरोबर बसल्यानंतर जसं आम्ही बोलू गोविंदाबद्दल, तसंच मी आपल्याशी आज बोलणार आहे. गोविंदा पटवर्धनचा उल्लेख गोविंदराव वगैरे करताना मला ते काही बरोबर वाटत नाही. त्याचं कारण गेली 40-50 वर्ष आमच्या लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत. त्यावेळामध्ये कधी पुढे आपल्याला कोणी पुरुषोत्तमराव म्हणेल किंवा गोविंदराव म्हणेल असं वाटलेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला जे वाटलं होतं ते आज सगळ्यात तसंच एकमेकाबद्दल वाटतंय. हे जर मला सिद्ध करायचं असेल तर आमचा गोविंदाच म्हटलं पाहिजे. पण मला सांगायला आनंद होतो की गोविंदाला आमच्या संगीत क्षेत्रातले सगळे लोक आमचा गोविंदा असंच म्हणतात. अनेक भूषणं मिळतात, अनेक पदव्या जीवनामध्ये मिळतात, पण आमचा अमुक अमुक असा एकेरी उल्लेख मिळवायला फार मोठं तप करावं लागतं. मराठी रंगभूमीची तर परंपराच आहे की आमचे सगळ्यात जे श्रेष्ठ मोठे नट त्यांना आम्ही एकेरी नावानेच नेहमी बोलत आलेलो आहोत. छोटा गंधर्वांना कोणी ते छोटा गंधर्व म्हणतच नाही, अरे तो छोटा गंधर्व आपला गायला. त्याच्यामध्ये एक आपला जो असतो तो ह्या एकेरीवरती चांगल्या अर्थाने यायला प्रवृत्त करत असतो. तसंच गोविंदाचं आहे. मला स्वतःला आजच्या कार्यक्रमाला बोलवलं याचा विशेष आनंद होतोय. तसं म्हणजे मला अध्यक्ष म्हणून बोलवल्याबद्दल बहुमान वाटला वगैरे असं वाटायचे दिवस गेलेले आहेत. मी होऊनही तितका अध्यक्ष होत चाललेलो आहे. त्यामुळे पुष्कळ लोक विचारतात हल्ली काय करतात अध्यक्षपदाची भाषणं, एवढंच सांगू. पण आज मी इथे आलो तर मी अध्यक्ष म्हणून आलो नाही, मला इतकी वर्ष ज्याची मी वाट पाहत होतो त्याचं आमंत्रण मला आज आलं. मला पेटीवाला म्हणून आज बोलवलं, याचं मला सगळ्यात बरं आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गोविंदा हा कुणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण जे शिकलेले लोक पाहिले त्यांची आणि त्यांच्या गुरुची यापैकी कोणाची कीव अधिक करावी हे कळत नाही. म्हणजे आज गाणं आहेत त्यांच्याबद्दल असं माझं म्हणणं नाहीये, ते सगळे थोर लोक आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु न शिकल्याचं कारण काय की आमच्याकडे सगळ्यात जास्त शिक्षण कोणाचं झालं, एकलव्याचं झालं, ज्यांनी मनाने गुरु वारला. सगळ्यात मोठा शिष्य कोण आमचा, एकलव्य, की ज्याला गुरुचं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, गुरुची भेटही झालेली नव्हती, पण मनाने त्यांनी एक गुरु वरला होता. त्यांनी मनाने गुरु वरला नव्हता, त्यांनी मनाने वरलं होतं ते धनुष्यबाण. धनुष्यबाण एकदा मनाने वरल्यानंतर त्या धनुष्यबाणाचं काय कार्य आहे, त्या धनुष्यबाणाची गोडी कशी, हे ताकद कशात आहे, हे सगळं त्याला उमलायला लागलं.
गोविंदा वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पेटी वाजवायला लागला. गुहागर सारख्या लहान गावामध्ये त्याला असं काय वाटलं, कुठला क्षण त्याच्या आयुष्यात आला मला सांगता येत नाही, पण जो आला त्या क्षणाने त्याचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या रसिकांचं भाग्य उदयाला आलं असं मी म्हणेन. एक उत्कृष्ट पेटी आपल्याला ऐकायला मिळाली. 1 पैशाचं धान्य आणण्याचं जे काम आहे त्याच्यासाठी गोविंदांनी आयुष्यभर एका विसंवादी वातावरणात नोकरी केली, पोलीस खात्यात. गोविंदाला आधी त्या पोलीस खात्याच्या कचेरीत आत घेतला कसा एवढ्याशा माणसाला, येथूनच मला शंका आहे. परंतु कदाचित त्यावेळेला एखादा पोलीसचा माणूस पेटीचा प्रेमी वगैरे असला पाहिजे, कारण माझा त्याच जोरावरती ज्या इमारतीमध्ये गोविंदा नोकरीला होता त्याच पोलीस हेडक्वार्टर्समध्ये पु ल देशपांडेंची सुद्धा सेवा घडलेली आहे. तिथे मीही कारकून होतो 3 महिने. पण 3 महिन्याच्या वरती मला टिकाव धरता आला नाही आणि गोविंदाने 33 वर्ष तिथे टिकाव धरला. आणि पोलीस खात्यामध्ये राहून सुद्धा सुरांचं प्रेम या माणसाचं एवढं टिकून राहिलं. त्या अर्थी आपलं महाराष्ट्राचं पोलीस खातं सुद्धा किती रंगेल आणि रसिक असलं पाहिजे हे तुम्ही बघा. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचं कौतुक करायला पाहिजे की एका गाणाऱ्याचं गाणं महाराष्ट्रातल्या पोलिसांनी पायाखाली तुडवलं नाही. तिथे त्यांनी नोकरी केली. ती नोकरी ते जे कीप द पॉट बॉइलिंग म्हणतात, ज्याला चूल धगधगती ठेवण्यासाठी जी नोकरी लागत असते ती केली आणि ती चूल धगधगती गोविंदांच्या पत्नीने केली. आज सगळा गोविंदाचा सत्कार चालू असताना त्या मनात म्हणत असतील तुम्हाला वाटतं एवढा मनुष्य नाहीये, जराशी भाकरी करपली काय आगा डोक्यावरती घेतात सगळं, तर असं त्यांच्या मनात विचार येतच असले पाहिजेत. त्या काही सांगणार नाहीयेत, परंतु हे मी एवढ्यासाठी म्हटलं सांगू नये बरं का. ते चालू असताना त्यांची संगीत साधना झाली. आम्हाला गोविंदा आणखी अनेक वर्ष असे उत्तम प्रकृतीमध्ये मानसिक उत्तम अवस्थेमध्ये कशाला हवेत, आमच्या स्वार्थासाठी हवेत. आम्हाला चांगली गाणी ऐकायची आहेत आणि चांगलं गाणं उजव्या बाजूला गोविंदा असल्याशिवाय डावाला गोविंदा असल्याशिवाय आम्हाला ऐकायलाच मिळत नाही, अशी आमच्या मनाची धारणा त्यांनीच करून दिलेली आहे. त्या अपराधाबद्दल तरी त्यांना उत्तम अशा प्रकारचं आयुरारोग्य लाभलं पाहिजे. मैत्राचे हे ताल सुरांचे. गोविंदरावांची शैली अशी होती की ज्या गायकाबरोबर ते साथीला बसतील अक्षरशः त्याच्या आवाजाच्या लगावाप्रमाणे आणि त्याच्या काय म्हणूया आपण म्हणजे आक्रमकता प्रतिभेप्रमाणे त्यांचा हात चालायचा. तर अशी काही आठवण वगैरे तुला कोणी सांगितल्याचं काही आहे का? अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे माझ्या छोट्याशा कारकिर्दीतच माझ्याकडे 50-60 आठवणी असतील. परंतु मला असं वाटतं त्या आठवणींपेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की गोविंदरावांचं वाजवणं हे पाण्यासारखं होतं. म्हणजे पाणी हे असा पदार्थ आहे ना की ज्याला रिप्लेसमेंट नाही आहे. बाकी सगळ्या पदार्थांना रिप्लेसमेंट आहे, पाण्याला रिप्लेसमेंट नाही. त्यामुळे पाण्यासारखं गोविंदरावांचं वादन होतं. मला तर असं वाटतं की कलाकाराच्या मनात जे येतंय तेच त्यांना वाचता यायचं. कारण का गोविंदरावांना निद्रानाश होता. ते रात्री झोपायचे नाहीत, खूप कमी झोपायचे, तासभर 1.25 तास. आणि शेवटी शरीर आहे, दमत असेल, कार्यक्रमात कित्येक वेळेला ते असे डोळे मिटून बसलेले असायचे. त्यामुळे असं वाटायचं की ते झोपलेत की काय, किंवा झोपले असतीलही. परंतु हात, कान आणि मेंदू ह्यांचा जो काही त्यांचा सिंक्रोनाइज होतं, म्हणजे रामभाऊंच्या किंवा छोटा गंधर्वांच्या कितीही कॉम्प्लिकेटेड गोष्टी चालू असतील तरी हात चालू आहेत तिथे, हे यांचे डोळे मिटलेले आहेत. त्यामुळे कदाचित ह्यांना स्वतःचे मेंदू लागतच नसेल, यांना डायरेक्ट गायकाच्या मनातलंच कळत असेल. म्हणजे एक किस्सा सांगतो. अतिशय मोठे शास्त्रीय गायक होते. एका कॉन्फरन्समध्ये बऱ्याच रूम्स लागून असतात. तर गोविंदराव इथे कोणीतरी बसा म्हणले, तर गोविंदराव पेटीतून बसले. कदाचित कुमारजींचं किंवा कोणाचं तरी गाणं असेल आणि ते मोठे शास्त्रीय गायक लवाजवा घेऊन तिथे आले आणि आपलं एक मनुष्य पेटीतून बसलाय. तर त्यांना विचारलं की तुम्ही स्वर देता का? तर म्हणाले देतो. ते पांढरे 2 द्या म्हणले. तर पांढरे 2 दिला आणि मग त्याने तंबोरे जुळवले आणि त्यांची रियाज सुरू केला. तर गोविंदरावांनी एक हात एक अंगठा पांढरे 2 वर ठेवला होता आणि नंतर ते जे काय गात होते ते सगळं 3 बोटांनी हळूहळू वाजवत होते. तर एक 5-10 मिनिटं झाल्यानंतर ह्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या कोणाला वाजवायला सांगतोय ते जे काही चाललंय हे काही मानवी दिसत नाहीये. म्हणून त्यांनी हात जोडून विचारलं की म्हणजे तुम्ही कोण आहात? तर ते म्हणाले की मी गोविंदराव पटवर्धन. ते म्हणाले अरे तुमची कधी भेट नाही झाली, तुमचं नाव खूप ऐकलं होतं. आणि मग त्यांनी गोविंदरावांना रिस्पेक्ट केला. पण म्हणजे मला इथे हे सांगायला आवडेल की माणूस म्हणून गोविंदराव किती श्रेष्ठ होते. की कलाकार म्हणून एवढा असताना मोठा कलाकार होणं ना, मी म्हणेन विघ्नेश एक वेळ सोपं आहे, पण मोठा कलाकार झाल्यानंतर किंवा मोठा कलाकार आहोत हे आपल्याला कळल्यानंतर जमिनीवर राहणं आणि नम्रता आपल्या स्वभावात असणं हे अतिशय कठीण गोष्ट आहे. ही भल्या भल्यांना जमलेली नाहीये. आणि मला असं वाटतं की हाताच्या बोटावर मोजण्यासारखी माणसं असतील की ज्यांना ही जमलेली आहे. गोविंदराव स्वतःहून सांगायचे पण नाही पेटी वाजवतो म्हणून. त्यांच्या स्वभावातली एवढी विनम्रता आणि त्यांच्या वादनातला एवढा आक्रमकपणा, हा एवढा त्यांच्या म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी वाटेल इतकं त्यांचं ते वाजवणं होतं.
त्याच्यामुळे असा विलक्षण मनुष्य हा होऊन गेला. असा काहीतरी किस्सा आहे ना, काहीतरी कुमार गंधर्वांचं रेकॉर्डिंग होतं आणि त्याच वेळी गोविंदरावांचे नाट्यसंगीतातले गुरु भालेचंद्र बरोबर, पेंढारकर. पेंढारकरांचं आणि गोविंदराव नेहमी नाटकाच्या प्रयोगांना प्राधान्य द्यायचे. म्हणजे मला अगदी आठवते की सौभद्रची नवीन कुठच्या तरी संचातली तालीम असली तरी बुवा आज काय तुमचं, तालीम आहे सौभद्रची, आता तुम्हाला कशाला तालीम पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे 10,000च्या वर नाट्यप्रयोग, 5,000च्या वर मैफिली, हे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. बाकी आज ह्यांच्या घरी वाजवलं त्यांच्या घरी वाजवलं हे किती धरलेत ते. मी आणि बाबांनी त्या दिवशी रेकॉर्ड काढला होता की जर गोविंदरावांनी हयातभर जेवढी पेटी वाजवली, जेवढी जर आपल्याला वाजवायची ठरवली आपण, तर आपल्याला सलग 12 वर्ष पेटी वाजवायला लागेल, सलग न थांबता, तर गोविंदरावांच्या हयातीतली पेटी वाजवून होईल साधारणपणे. तर म्हटलं बुवा तुम्हाला कशाला तालीम पाहिजे. तर मला एक गोष्ट लक्षात आली, विशेष करून जी आत्ताच्या पिढीला पटकन समजणार नाही किंवा कळत नसेल, तेव्हा मायक्रोफोन नसल्यामुळे गायक गायला लागल्यानंतर ना प्रोजेक्शनसाठी गायकासारखंच जर ऑर्गनवर वाजलं तर ते डबल व्हॉल्यूमनी लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे तालीम कसली करायची, तर गायक किती वेळा एक आउटलाईन म्हणतोय, कुठचं व्हेरिएशन कसं म्हणतोय. त्यामुळे तू सगळे ऑर्गन वादन गोविंदरावांचं बघितलं तर गायकाच्या बरोबर चाललंय, जे शास्त्रीय बैठकीत एक पायरी खाली असायचं, पण नाटकाला बरोबर, आणि जिथे गायक आलापी करतोय, तानक्रिया करतोय, तिकडे गोविंदराव बरोबर मागे असायचे आणि एरवी पुढे. त्यामुळे कितीही नवीन गायक असला आणि ह्यांना कितीही गाणं माहिती असलं तरी गोविंदरावांनी नाटकाच्या तालमी चुकवल्या नाहीत. तर अशाच तालमीच्या वेळेला अण्णा पेंढारकरांना कुमारांनी सांगितलं की असं असं गोविंदाला पाठवा रेकॉर्डिंगला. ते म्हणाले नाही, आमची तालीम आहे, प्रयोग. पण तुम्हाला मग कशाला पाहिजे ना, तू एवढं पाहिजे तर आमच्याकडे. आणि अण्णा म्हणाले कुमारजींना की तसंही तुम्ही गोविंदरावांना साप धरूनच बसवता, मग तुम्हाला गोविंदराव कशाला पाहिजे, आमच्याकडे काम आहे हो, अख्खा ऑर्गन वाजवायचा आहे. तर त्यावर कुमारजी असं म्हणले होते की अरे त्याच्यासारखा साप पण कोणाला धरता येत नाही. केवढ्या मोठे. मला असं वाटतं जसा गायकाचा श्वास असतो, श्वासावर काय म्हणून आपण कंट्रोल असतो, त्याहीपेक्षा जास्ती कंट्रोल गोविंदरावांचा कदाचित भात्यावर असेल, कारण भाता हा श्वास असतो. आणि आपली पेटीवादक म्हणून मी एक गोष्ट अगदी प्रांजळपणे सांगेन की ना, आमची खरंच खूप नाटकं असतात की अशीच पेटी पाहिजे, तशीच पाहिजे, मला सोलोला हीच पाहिजे, साथीला हीच पाहिजे, असंच. गोविंदराव म्हणायचे मला फक्त पेटी आणून द्या. आणि ती म्हणजे एखादा पाळीव प्राणी कसा समोर वश होईल ना, तशी कुठचीही पेटी गोविंदरावांच्या समोर अक्षरशः वश व्हायची. म्हणजे तीच पेटी आपण वाजवली तर इतकी घाणेरडी वाजेल, परंतु तीच गोविंदरावांनी वाजवली की असं वाटायचंच नाही की अरे ही पेटी आहे म्हणून. म्हणजे असे पण काही काही किस्से घडलेले आहेत की जुगलबंदीच्या कार्यक्रमात गोविंदरावांना पांढरी 2 वाजवायला दिलं आणि मुख्य दुसऱ्या वादकाने काळी 2 घेतलाय वाजवायला, तरी सुद्धा त्यांना काही फरक पडलेला नाहीये. मैत्र से ताल सुरांचे. रागसंगीताचं शिक्षण कुठे झालं नव्हतं, म्हणजे ते स्वतःच सांगायचे. पण तरी राममोहन बरोबर बसंत बहार ते त्याच यांनी वाजवायचे, कुमारांबरोबर काय असेल तर तसंच वाजवायचं, छोटा गंधर्वांबरोबर काही किंवा मूर्छना हा प्रकार ते तितक्याच सहज वाजवायचे. तर शास्त्रीय संगीत स्वतंत्र वादन जर का गोविंदराव करत असतील तर ते तितकंच सफाईदार त्यांचं वादन अगदी करायचे. मला असं वाटतं ना, ह्याच्यामध्ये गोविंदरावांना जी कार्बन कॉपीची जी देवाने देणगी दिली होती की कुठच्याही गायकाने काहीही गायलं तरी ते कार्बन कॉपी सारखं त्यांच्याकडनं ते उमटायचं. त्यामुळे त्यांना शास्त्र जरी कळलं नाही ना तरी त्यांच्या डोक्यात ते रस्ते फिट बसलेले होते. त्यामुळे ते कार्यक्रमात म्हणायचे की हा राग काय मला माहिती नाही, पण आमचे दादा म्हणजे सौदागर छोटा गंधर्व हे असा गातात आणि तसा वाजवतो. आणि ते अक्षरशः तो राग छोटा गंधर्वांसारखा वाजवायचे. उद्या त्यांनी सोहनी वाजवला तर ते राममोहन सारखा वाजवायचे, कारण ते त्यांच्यावर गोविंदरावांवर ज्या गायकांचे संस्कार होते त्यांच्या शास्त्रीय संगीतातनं ते बाहेर यायचे. मला वाटतं आपण एक उदाहरण बघूया. 1991 सालचं आहे. गोविंदराव थकलेत तसं वयाने खूप, परंतु त्यांनी मुलतानी वाजवलाय त्याच्यात. आणि तो त्यांच्या म्हणजे ह्याच्यात बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की आता प्रकृतीप्रमाणे थोडासा हात कमी चालतोय तरी सुद्धा त्या आपल्याला त्यांना जे कळलंय ते त्या थोड्या त्या वाद्यातनं कसं बाहेर काढलंय हे आपल्याला ह्याच्यात बघण्यासारखी गोष्ट आहे. तर आपण एक 91 सालचा त्यांचं मुलतानीचं बघूया. श्रीकांत गोडबोले तबल्याला आहेत म्हणजे, आणि बाबा साथीला आहेत, आणि आमचे बाबांचे मित्र किशोर मालेगावकर यांनी ते त्याकाळी रेकॉर्डिंग केलं. बरोबर.
आदित्य, या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉक्टर विद्याधर ओक यांनी गोविंदरावांवरती काहीतरी लेख लिहिला आहे की काहीतरी पुस्तक प्रकाशन करण्याचा मानस आहे, असं काहीतरी आहे. ते काय आहे? अगदी बरोबर. अरे होतं काय, म्हणजे आपण नेहमी बघतो की असंख्य थोर माणसं येऊन जातात आणि त्यांच्याबद्दलची खूप कमी माहिती पुढच्या पिढीला उपलब्ध असते. म्हणजे आज आपण अशी कल्पना करूया की बालगंधर्वांची आपल्याला तशी बघायला गेलं तर खूप कमी माहिती उपलब्ध आहे. तर तसं होऊ नये आणि ह्या इतक्या थोर कलाकाराची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून एक छोटंसं पुस्तक बाबांनी ऑलरेडी लिहिलेलं होतं. पण ते आता शताब्दीच्या निमित्ताने, म्हणजे बाबांची गोविंदरावांचा सहवास असलेली 45 वर्षाची सगळा आढावा आणि गोविंदराव कलाकार म्हणून कसे होते हा सगळा आढावा या पुस्तकात असणार आहे. परंतु ह्याचं आपण ह्या वर्षामध्ये जरूर प्रकाशन करू आणि त्याची योग्य माहिती योग्य माध्यमातून पुरवली जाईलच. परंतु ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की ह्या थोर माणसाची माहिती पुढच्या पिढीपर्यंत सुयोग्य पद्धतीने पोहोचावी. आदित्य, संगीत रंगभूमीवरच्या इतिहासात एकमेव घटना अशी आहे की गायकाने मूळ जे गाण्याचे शब्द आहेत ते बदलून गोविंदरावांचा तिथे उल्लेख झालेला आहे. तो एक प्रसंग. आणि थोडंसं गोविंदरावांनी जे काही मोजके शिष्य तयार केले असतील तर त्या परंपरेविषयी सांग. तो तू म्हटलास तो किस्सा बरोबर आहे. श्रीरंगा कमलाकांता ह्याच्यामध्ये शेवटी धोंडी सदाशिव जोडरे ही जी ओळ आहे, ह्या ओळीच्या जागी सुरेश बुवा तिथे दामू गोविंदा जोडरे असं म्हणायचे. दामोअण्णा पार्सेकर आणि गोविंदराव पटवर्धन की हे माझे दोन उजवे डावे हात आहेत, याच्याशिवाय गाणं होऊ शकत नाही. त्यामुळे अख्ख्या संगीत रंगभूमीच्या परंपरेत वादकांची नावं असलेली ही एकमेव ओळ बदललेली आहे आणि हे खूप मोठं आहे असं मला वाटतं. म्हणजे गोविंदरावांना किती पुरस्कार मिळाले, काय मिळाले, याच्यापेक्षा ही ज्या आठवणी आहेत आणि हा जो संचय आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि परत मी हे सगळ्यांना अतिशय प्रांजळपणे सांगतो की गोविंदरावांचा सहवास आणि संपर्क आणि गोविंदरावांचं मार्गदर्शन लाभलेले असंख्य लोक आहेत. पण प्रामुख्याने माझे वडील पंडित डॉक्टर विद्याधर ओक, पंडित विश्वनाथ कांदेरे, पंडित मकरंद कुंडले आणि शिवाय आत्ताचे आमच्या पिढीतले सगळे अमित ओक आहे, त्याच्यानंतर बरीच मंडळी आहेत म्हणजे शिकतात. कारण काय ना, हे मी म्हटल्याप्रमाणे ध्रुवतार आहे, तिथे आपण चालत राहायचंय, आपल्याला ते मिळणार नाहीये. त्याच्यामुळे गोविंदरावांनी शिष्य तयार केले असं म्हणण्यापेक्षा इफ यू चूज अ डिव्हाइन मेक शुअर दॅट डिव्हाइन हॅज ऑलरेडी चोजन यू, असं विवेकानंद म्हणले. तसं आहे की तुम्हाला गोविंदरावांची पेटी याविषयी असं वाटत असेल तर आधी हे ठरवा की गोविंदरावांनी तुम्हाला निवडलंय की माझी पेटी तुला थोडीशी का होईना पण येईल म्हणून. त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या सगळ्या शिष्यांचं भाग्य आहे की त्यांनी आम्हाला निवडलं की गोविंदरावांची शैली 1% का होईना पण तुमच्या हातात थोडीशी उतरेल, हे आमचं मी परमभाग्य असं समजतो. आणि गोविंदरावांच्याच प्रमाणे राहावं आणि त्यांना कशाचाच मोह नव्हता. 10% तुम्ही घर का नाही घेत असं विचारलं तर ते म्हणायचे मी कोणाकडे वशिला लावणार नाही. पण गंमत अशी होती की लोकांना हे कळलंच नाही की ह्या 3x2च्या बॉक्सच्या बाहेरच बुवा कधी आले नाही. वेगळं घर लागलंच नाही, हे एवढंच घर पुरलं. एक माणूस असला तरी मी मैफल करीन म्हणायचे, किंवा कार्यक्रम करून घरी गेल्यानंतर 3 वाजता जेवण झाल्यानंतर पेट्या काढा परत म्हणायचे. तर पेटी वादनाचा ह्या माणसाला कधीही कंटाळा आला नाही किंवा शिकवण्याचा कंटाळा आला नाही. तर तसंच आयुष्य राहावं, तसेच त्यांचा आशीर्वाद राहावे आणि जी काय तोडकी मोडकी येते ती पेटी वाजत राहावी असं मला मनापासून वाटतं. क्या बात आहे. आदित्य, आज इथे म्हणजे गोविंदरावांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात म्हणूया फार छान अशी झाली. इतका वेळ आम्ही गोविंदरावांचं वादन ऐकलं, म्हणजे त्यांचे व्हिडिओज पाहिले, पण आज त्यांना अभिवादन करण्यासाठी तर गोविंदरावांच्या आवडीचं एखादं पद वाजवावं आणि सांगता करा. अगदी बरोबर. मी असं समजतोय की आत्ता गोविंदराव समोर बसलेत आणि माझं पेटीवादन ऐकतायत, कारण का त्यांच्या वादनानंतर मी पेटी वाजवणं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण खरंच 1% आहोत हे सिद्ध करण्याचा आत्ता मी पुरावा देतोय. परंतु समोर बुवा बसलेत आणि माझं पेटीवादन ऐकतायत, ह्या भावनेने मी ही भैरवी वाजवतो आणि कार्यक्रम संपवतो. Thank you.